विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे BComचे माझे विद्यार्थी बंधू भगिनी, तसेच आमच्या श्री विंझानी नगर महाविद्यालयाचे BCom भाग 2चे माझे विद्यार्थी प्रिय बंधू भगिनी, मित्रांनो, आज सध्याचा जो आपला काळ आहे तो आपल्याला अनेक नव्या गोष्टी शिकवणारा असा काळ आहे हे आपल्याला दिसतं. असं मानलं जातं की काळ हा एक प्रकारे नव्या गोष्टींकडे आपल्याला नेत असतो. नवे नवे मार्ग जे आहेत जीवनाचे ते खुले करत असतो. सध्याचा काळ हा तसाच काळ आहे, ज्याला आपण लॉकडाऊनचा काळ म्हणतो किंवा टाळेबंदीचा काळ म्हणू त्याला आपण. तसं पाहिलं तर या अशा प्रकारच्या व्हिडिओ व्याख्यानांची गरज गेल्या काही वर्षांमध्ये बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या काळामध्ये तशीही जाणवायला आपल्याला लागली होती. त्याची चाहूल लागलेली होती. म्हणजे वर्गांमध्ये विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचा अभाव, त्याची अनेक कारणं होती. अनेक विद्यार्थी कुठल्या तरी नोकरी व्यवसायामध्ये गुंतलेले होते त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे किंवा अन्यही कारणांनी. गेल्या काही वर्षांमध्ये विद्यार्थ्यांचा कल वर्गाकडे पाठ फिरवण्याचा होता आणि त्यातूनही एक प्रकारचं जे अवतीभोवतीचं सगळं शैक्षणिक पर्यावरण जे आहे त्याच्यामध्ये नवे नवे उपाय, ज्याच्यामध्ये विशेषतः दूरसंचार शिक्षणाची जी माध्यमं आहेत त्या माध्यमांचा उपयोग करून विद्यार्थ्यांना शिक्षण देणं किंवा मुक्त विद्यापीठांसारखे प्रयोग ज्याच्यामध्ये अशा प्रकारचं शिक्षण विद्यार्थ्यांना दिलं जातं, क्लासरूम टीचिंगच्या वेगळं, असे नवे पर्याय तसेही जन्माला येत होते, आले होते. त्या दिशेने आपल्या शिक्षण व्यवस्थेचा प्रवास सुरू झालेला होता. आणि दुर्दैवाने म्हणा किंवा ह्या सगळ्या गोष्टींकडे आपल्याला नव्या दृष्टीने पाहायला शिकवणाऱ्या अंगाने म्हणा, पण हा लॉकडाऊनचा काळ म्हणजे एक प्रकारची इष्टापत्ती आहे असं आपण मानायला काही हरकत नाही. आणि म्हणून या अशा प्रकारच्या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून आपल्याशी संवाद करणं माझ्यासाठी अत्यंत आनंददायी अशा प्रकारचं आहे. आज आपण BCom भाग 1च्या BCom भाग 2च्या आपल्या 4थ्या सत्राच्या मराठीच्या अभ्यासक्रमामध्ये जी एक सुप्रसिद्ध कविता आहे आई या शीर्षकाची, आई नावाची, यशवंत कवी यशवंतांची कविता, त्या कवितेच्या भावार्थावर प्रकाश टाकण्याचा आपण या छोट्या व्याख्यानात आपण प्रयत्न करणार आहोत. माझ्या मते ही जी व्याख्यानं आहेत त्याचा कालावधी खूप जास्ती नसावा. म्हणजे त्याची 2 कारणं मला वाटतात की एक तर प्रेक्षकांनी जो दर्शक आहे या व्याख्यानांचा त्याची मानसिकता, आणि दुसरं म्हणजे अशा प्रकारच्या व्याख्यानांची जी ऑनलाईन वाहतूक आपण करतो. इतरत्र आपण हे व्हिडिओज आपण जेव्हा पाठवतो तेव्हा जास्ती लांबीचे व्हिडिओज जे आहेत त्याला पाठवण्यामध्ये, त्याला तयार करण्यामध्ये, अपलोड करण्यामध्ये ज्या अडचणी येतात, जे अडथळे येतात, त्याच्यामुळे माझ्या मते 10 ते 15 मिनटं या व्याख्यानांची लांबी असावी. आणि त्या दृष्टिकोनातून मी हे सर्व लेक्चर्स तयार केलेले आहेत. मित्रांनो, कवी यशवंत, ज्यांना महाराष्ट्र कवी असं म्हटलं गेलं, ज्यांचा फोटो इथे आपल्याला समोर दिसेल, हे यशवंत दिनकर पेंढारकर हे त्यांचं पूर्ण नाव, यशवंत दिनकर पेंढारकर. आणि हे राजकवीसुद्धा होते. यशवंत दिनकर पेंढारकरांचा जन्म 1899चा आहे. म्हणजे जवळपास मागल्या शतकाच्या प्रारंभ काळामध्ये, आणि त्यांनी आपलं काव्याचं योगदान केलेलं आपल्याला दिसतं. आणि त्यांनी यशवंत या टोपण नावानेच कविता लिहिल्या. महाराष्ट्र कवी अशी उपाधी त्यांना देण्यामागचं कारण म्हणजे
त्यांनी त्यांच्या ज्या बहुतांशी कविता आहेत त्या देशभक्तीपर कविता आहेत, राष्ट्रीय जाणीवांच्या कविता आहेत. त्यांनी आपल्या देशात होऊन गेलेल्या अनेक महापुरुषांवर, क्रांतिकारकांवर आणि आपल्या काव्यलेखनाची मुद्रा उमटवलेली आपल्याला दिसते. त्या दृष्टिकोनातून त्याला महाराष्ट्र कवी असं म्हटलं गेलं. कवी यशवंत हे बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड घराण्याचे, संस्थानाचे सुद्धा राजकवी होते. त्यामुळे त्यांना राजकवीसुद्धा म्हटलं गेलं. तर अशा यशवंतांची आई ही अत्यंत प्रसिद्ध अशी कविता आपल्या अभ्यासक्रमामध्ये आहे. आणि आई कवितेचा अनुभव घेणं, आई कवितेची अनुभूती घेणं म्हणजे एक प्रकारे आपल्या आईची अनुभूती घेणं, मातृत्वाची अनुभूती घेणं, वात्सल्याची अनुभूती घेणं, सोबतच आपल्या मातृभूमीच्या आपल्यावरच्या उपकारांची अनुभूती घेणं. हे आईतत्व जे आहे हे संपूर्ण चराचर विश्वामध्ये व्याप्त असलेलं मातृतत्व जे आहे, वात्सल्य तत्व जे आहे, करुणामय अशा प्रकारचं तत्व जे आहे, त्या तत्वाचीच जणू काही अनुभूती या आई नावाच्या कवितेमध्ये यशवंतांनी दिली आहे. म्हणून ही मराठी साहित्यातली अजरामर अशी काव्यरचना आहे असं आपल्याला दिसतं. अनेक ठिकाणी आपण पाहतो मित्रांनो की मराठी साहित्यामध्ये आईविषयीच्या अनेक साहित्यकृती प्रसिद्ध आहेत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की साने गुरुजींचं श्यामची आई नावाचं जे पुस्तक आहे, आत्मकथनात्मक कादंबरी जी आहे, त्याच्यामध्ये आईची महती त्यांनी कथन केलेली आहे, आईच्या संस्कारांची महती कथन केलेली आहे. माणसाच्या व्यक्तिमत्वाच्या विकासामध्ये जे 3 घटक अत्यंत महत्त्वाचे मानले जातात की अनुवंश, परिस्थिती आणि संस्कार. तर हा जो संस्काराचा घटक आहे तो बहुधा आईच्या माध्यमातून माणसाच्या व्यक्तिमत्वावर प्रभाव गाजवत असतो. आणि त्याच्यामुळे आईची महती गाणारी अनेक कविता आहेत. ग्रेसांची आई नावाची प्रसिद्ध कविता आहे, फमू शिंदेंची माय नावाची प्रसिद्ध कविता आहे. आमचे नागपूरचे कवी दीपक रंगारी, आमचे मित्र, त्यांची माय कविता अत्यंत दीर्घ कविता अत्यंत प्रसिद्ध आहे. आईवरच्या अशा अनेक कलाकृतींमध्ये अत्यंत मानाची अशी कलाकृती जर कोणती असेल, साहित्यकृती कोणती असेल, तर ती यशवंतांची आई कविता आहे. या आई कवितेमध्ये कवींनी एक प्रकारे आपल्या आईची महती गायलेली आहे. लक्षात येतं आपल्या की आईचं कोणत्याही माणसाचं मोठेपण हे त्या माणसाच्या अनुपस्थितीमध्ये माणसाला अधिक जाणवतं. ज्यावेळी त्या माणसाचा विरह माणसाला सहन करावा लागतो, त्या विरहाच्या भावनेतून त्या माणसाचं मोठेपण अधिकाधिक जाणवतं. म्हणजे ही एक प्रकारची आईच्या निधनावरची विलापिका आहे असंही आपल्याला म्हणता येतं. इंग्रजीमध्ये एलेजी नावाचा जो प्रकार आहे, विलापिका, आणि त्या विलापिकेसारखी ही विलापिका आहे. पण ह्याच्यामध्ये विलापावर केवळ भर दिला नाही आहे, तर आईच्या महतीवरही भर दिला आहे. म्हणजे या कवितेच्या आशयाचे 2 प्रमुख भाग आहे असं आपल्याला दिसतं की ही आईच्या निधनाने कवीच्या मनात निर्माण झालेली विरहाची वेदना, विरहाची भावनाही व्यक्त करते एका बाजूला, आणि दुसऱ्या बाजूला त्या विरहामुळे आईची महती ज्याला जाणवते, आईचं मोठेपण जे जाणवतं, आई या तत्वाचं मोठेपण जे जाणवतं, मातृ या तत्वाचं मोठेपण जे एक प्रकारे आहे. म्हणजे इथे एक विशिष्ट आईची प्रतिमा गळून जाते आणि विश्वव्यापक अशा आई तत्वाची प्रतिमा आपल्या मनामध्ये कायम राहते. आणि ही कविता जी आपण यशवंतांनी लिहिलेली आहे त्याचा अर्थ आता आपण लक्षात घेऊ की आई म्हणून कोणी आईस हाक मारी, ती हाक येई काणी मज होई शोककारी. नोहेच हाक माते मारी कुणी कुठारी, आई कुणा म्हणू मी आई घरी न दारी. ही न्यूनता सुखाची चित्ता सदा विदारी, आणि स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी म्हणजे या कवितेची अत्यंत महत्त्वाची ओळ आहे. हे आपल्याला माहिती आहे की मराठी साहित्यामध्ये, मराठी संस्कृतीमध्ये ही ओळ एक प्रकारचं सुभाषित बनलेली आहे. एक प्रकारच्या सुविचाराचा आणि सुभाषिताचा दर्जा, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. कवीचं मोठेपण कशामध्ये अवलंबून असतं? जेव्हा त्या कवितेच्या ओळींना एक अवतरण क्षमता प्राप्त होते, म्हणजे तो कवी कालातीत होतो, चिरंजीव होतो. त्याच्या काव्याच्या शब्दांनी
आणि अशा प्रकारचं सामर्थ्य या आई नावाच्या कवितेमध्ये सुद्धा आहे. ही कविता कवीनी रसना नावाच्या आणि मात्रा वृत्तामध्ये रचलेली आहे. विविध प्रकारची वृत्त असतात, जसं अक्षरगण वृत्त आहे, जातीवृत्त किंवा मात्रा वृत्त आहे, आणि अक्षरछंद ज्याला छंद म्हणतो आपण. तर ही कविता वृत्तांमध्ये मात्रा वृत्तामध्ये रचलेली आहे. आणि ते मात्रावृत्त कोणतं आहे तर रसना नावाचं मात्रावृत्त आहे, ज्याच्यामध्ये प्रत्येक अर्धचरणामध्ये 12 मात्रा आहेत आणि पूर्ण चरणामध्ये 22 मात्रा आहेत. म्हणजे आई म्हणून कोणी आईस हाक मारी, ती हाक येई कानी मज होई शोककारी. आई म्हणून कोणी 12 मात्रा आहेत. भृंगावर्तनी समजाती नावाचं हे वृत्त आहे. आता भृंगावर्तनी म्हणजे काय तर भृंग म्हणजे भुंगा, आणि याला 6 पाय असतात. म्हणजे याच्यामध्ये 6 मात्रांचे असे गट आहेत. आई म्हणून कोणी 6 मात्रांचे गट आहेत, आणि 2 गट आहेत. म्हणजे 12 मात्रांची अर्धा चरण आई म्हणून कोणी, पूर्ण चरण आईचा हाकमारी 12 मात्रा, 24 मात्रा. या संपूर्ण कवितेमध्ये 7 कडव्यांची ही कविता आहे. त्या आणि प्रत्येक कडव्यामध्ये 6 ओळी कवीने लिहिल्या आहे. आणि आईचं सुक्त, मातृसुक्त, आईचं एक प्रकारे महत्त्व, आईचं मोठेपण या कवितेमध्ये कवी कसं वर्णन करतात ते आपण आता एकेका कडव्याच्या माध्यमातून इथे बघणार आहोत. बघा. आई म्हणून कोणी आईस हाक मारी, ती हाक येई कानी मज होई शोककारी. ज्यावेळी कदाचित कवीची आई कवीला केव्हा तरी सोडून गेलेली आहे आणि तिच्यासारख्या आठवणींमध्ये कवीचं मन रमलेलं आहे. कवीला सारखी आईची आठवण येते आहे. आणि जेव्हा अवतीभोवती कोणी एखादा माणूस आई अशी हाक मारतो तेव्हा कवीला आपल्या आईची आठवण येते. आई म्हणून कोणी आईस हाक मारी, ती हाक येई कानी मज होई शोककारी. ती हाक, ते संबोधन, तो आवाज माझ्या मनामध्ये शोक उत्पन्न करतो, दुःख उत्पन्न करतो. नोहेच हाक माते मारी कुणी कुठारी. नुसती हाक नाही वाटत मला, ती नुसती हाक नाही वाटत मला, मारी कुणी कुठारी. जणू काही माझ्या हृदयावर कुणी आघात करताय असं मला वाटतं. आई कुणा म्हणू मी, आई घरी न दारी. आई कुणा म्हणू मी, आई घरी न दारी. कवी म्हणतो कोणाला आई म्हणू आता मी. या अशा अवस्थेमध्ये ही हाक जेव्हा आई नावाची माझ्या कानावर येते तेव्हा मी मात्र कोणालाही आई म्हणू शकत नाही, कारण की माझी आई या जगामध्ये अस्तित्वात नाही. प्रश्न विचारतो कवीचं मन. अत्यंत हळुवार झालेलं आहे कवीचं मन. त्या कवी मनाची ही कविता आहे, ज्याच्यामध्ये करुण गंभीर अशा प्रकारचा भाव या कवितेमध्ये प्रगटलेला आपल्याला दिसतो. आई कुणा म्हणू मी, प्रश्न विचारतो कवी. आई, आई घरी न दारी. आई कुठेही नाही आहे, आई इथे नाही तिथे नाही, सर्वत्र आईची अनुपस्थिती कवीला जाणवते. ही न्यूनता सुखाची चित्ता सदा विदारी. ही जे सुख आहे आई असण्याचं, त्या सुखापासून माझं मन, कवीचं मन वंचित झालेलं आहे. आणि म्हणून तो म्हणतो की ही न्यूनता सुखाची, हे न्यून जे आहे, ही कमतरता जी आहे, ही सुखाची कमतरता चित्ता सदा विदारी, माझ्या चित्ताला, माझ्या मनाला सदैव विदीर्ण करत चाललेली आहे. आणि म्हणून कवीच्या तोंडून उद्गार निघतात, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. या तिन्ही जगाचं स्वामित्व जरी माणसाच्या चरणावर आणून टाकलं, पण आईचा अभाव जर असेल तर हे तिन्ही जगाचं साम्राज्य, स्वर्ग पृथ्वी पाताळ, स्वर्ग पृथ्वी आणि पाताळ, या तिन्ही जगाचं साम्राज्य जरी माझ्या स्वामी तिन्ही जगाचा, या तिन्ही जगांचं साम्राज्य जरी माझ्या पायावर आणून टाकलं तरी हे साम्राज्य आई विना, ते सम्राटपद जे आहे ते भिकाऱ्यासारखं राहणार आहे. पुढे कवी म्हणतो, या कवितेची भावना बघा काय आहे. चारामुखी पिलांच्या चिमणी हळूच देई, गोठ्यात वासराना या साठतात गाई. कवी पुढे म्हणतो की चारामुखी पिलांच्या चिमणी हळूच देई, गोठ्यात वासराना या साठतात गाई. वात्सल्य हे पशुचे मी रोज रोज पाही, पाहून अंतरात्मा व्याकुळ मात्र होई. वात्सल्य माऊलीचे आम्हा जगात नाही, दुर्भाग्य यावे ना का आम्हास नाही आई. अवतीभोवतीचं जे मातृतत्व आहे ते कवीला दिसत आहे. चारामुखी पिलांच्या चिमणी हळूच देई. अतिशय प्रासादिक अशा प्रकारची रचना आहे.
प्रासादिक म्हणजे प्रसादपूर्ण, म्हणजे सोपी साधी आणि तरीही गेय अशा प्रकारची, भावनांचा अत्यंत सुंदर अशा प्रकारचा, प्रभावी अशा प्रकारचा आविष्कार करणारी कविता ही आपल्याला दिसते. आणि ती समजून घ्यायला अत्यंत सोपी आहे, सुबोध अशा प्रकारची कविता आहे. गोठ्यात वासरांना ह्या चाटतात गाई, वात्सल्य हे पशूंचे मी रोज रोज पाही, पाहून अंतरात्मा व्याकुळ मात्र होई, वात्सल्य माऊलीचे आम्हा जगात नाही. त्या प्राण्यांना वात्सल्य प्राप्त होत आहे, पण मला मात्र ते वात्सल्य माझ्या वाट्याला येत नाही. मग ह्याच्यापेक्षा कोणतं माझं दुर्भाग्य दुसरं असू शकतं? कवीला असं वाटतं की ह्याच्यापेक्षा जगामध्ये कोणतंही दुर्भाग्य असू शकत नाही. पुढे कवी वर्णन करतो, शाळेतून घराला येता धरी पोटी, काढून ठेवलेला घालील घास ओटी. आईची आठवण येते कवीला. आईची आठवण येते म्हणजे आईनी त्याच्या जीवनामध्ये फुलवलेल्या त्या बालपणाची आठवण येते कवीला. कवीवरचे जे सगळे संस्कार आहेत आईचे, आणि संपूर्ण त्याचं व्यक्तिमत्व जिने घडवलेलं आहे, जिने त्याचं लालनपालन केलं आहे, पालनपोषण केलेलं आहे, त्या आईची आठवण येणं स्वाभाविक आहे. कवी म्हणतो, शाळेतून घराला येता धरील पोटी, काढून ठेवलेला घालील घास ओटी, उष्ट्या तशा मुखाच्या धावेल चुंबनाती, कोण तुझ्या विनागे काया करील गोष्टी, तुझ्या विनागे कोणी लावील सांजवाती, सांगेल ना म्हणाया आम्हा शुभं करोती. असं कोण आहे या जगामध्ये की अशा पद्धतीने आम्हाला संस्कार देणारी जी काही होती माता होती, ती रोज संध्याकाळी आम्हाला देवापुढे बसून शुभं करोती म्हणायला लावत होती, सांजवाती लावत होती. एक प्रकारे आमच्या मनामध्ये संस्काराचा दिवा पेटवणारी जी आई आहे तीच आज नाहीशी झालेली आहे. आणि अशा प्रकारची उत्कट आईची महती आणि आईच्या विरहाची भावना कवी व्यक्त करतो आहे. आई तुझ्याच ठाई सामर्थ्य नंदिनीचे. इथे कवीनी एक प्रकारे आई तत्वाचं मोठेपण, महत्ता विशद केलेली आहे या कळव्यामध्ये. आई तुझ्याच ठाई सामर्थ्य नंदिनीचे. नंदिनी गाय पुराणामध्ये कथा आहे की जे काही हवं असेल ते संपूर्ण पुरवणारी अशी ती माहेर मंगलाचे अद्वैत तापसांचे. आई कशी आहे? आईचं वर्णन करताना कवीला शब्द अपुरे वाटतात. आणि त्याच्यासाठी या जगातल्या ज्या सुंदर सुंदर कल्पना आहेत, ज्या जगातल्या ज्या अत्यंत उदात्त भव्यदिव्य आणि मंगल अशा प्रकारच्या कल्पना आहेत, त्या सगळ्या कल्पनांचा आधार कवी घेतो आहे. माहेर मंगलाचे. आई काय आहे? मांगल्याचं माहेर आहे. आईच्या ठाई मांगल्य वास करतं, मूर्तिमरचं मांगल्य वास करतं. शिव आणि सौंदर्याची आई मूर्त साकार प्रतिमा आहे असं कवी म्हणतो, असं आपल्याला दिसतं. अद्वैत तापसाचे. एखादा ऋषी जो आहे तो ज्या पद्धतीने ईश्वराशी अद्वैत पावलेला आहे, किंवा त्याचं जे तपश्चर्यन जे आहे त्याच्याने त्याने ईश्वराला प्राप्त करून घेतलं आहे, अद्वैताची अनुभूती जो घेतो आहे, तशा प्रकारची अद्वैताची अनुभूती आईमध्ये आहे. गांभीर्य सागराचे, औदार्य या धरेचे. सागराची गंभीरता आणि या धरणीचं, या पृथ्वीचं औदार्य, विशालता, व्यापकता, सगळ्या विश्वाला पोटात घेण्याची व्यापकता आईजवळ आहे. नेत्राचं तेजसाचे, त्या शांत चंद्रिकेचे. आणि तिच्या नेत्रामध्ये तेज कसं आहे तर चंद्राच्या शीतल प्रकाशाचं तेज आहे. वास्तव्य या गुणाचे आई तुझ्याच साचे. आणि कवी असं म्हणतो की हे सगळं तुझ्यामध्ये आहे, हे वास्तव्य तुझ्यामध्ये आहे. आणि कवीनी त्याचं या कवितेमध्ये वर्णन केलं आहे. शेवटी तो म्हणतो, शेवटच्या 7व्या कडव्यामध्ये तो म्हणतो, येशील तू घराला परतून केध वागे. येशील तू घराला परतून केध वागे, दौडू नको घडीला येई निघून वेगे. हे गुंतले जीवाचे पायी तुझ्याच धाके, कर्तव्य माऊलीचे करण्यास येई वेगे. रुसणार मी ना आता जरी बोलशील रागे. कवी म्हणतो की तू मला कितीही रागावलीस तरी मी जसं रुसत असे आता मात्र रुसणार नाही. आणि तुझ्यामध्ये माझा जीव गुंतलेला आहे. हे गुंतले जीवाचे पायी तुझ्याच धागे, कर्तव्य माऊलीचे करण्यास येई वेगे. आता या जगामध्ये
तुझ्यासारखं कोणीही आमच्यासोबत नाही. एक प्रकारे कवीचं जीवन आईच्या अभावामुळे, आईच्या नसण्यामुळे कशी पोकळी त्याच्या जीवनामध्ये निर्माण झाली आहे, त्याचं अत्यंत प्रभावी वर्णन या कवितेमध्ये यशवंतांनी केलेलं आपल्याला दिसतं. आणि अशा प्रकारची एकाच वेळी आईची महती गाणारी आणि आईच्या विरहामुळे जीवनात निर्माण झालेली पोकळी आणि त्याच्यामुळे कवीचं हृदय जे विदीर्ण झालेलं आहे, कवीच्या मनामध्ये जो शोक दाटून आलेला आहे, जे दुःख दाटून आलेलं आहे आणि त्या दुःखातून आईची महती, आईचं मोठेपण आणि आपल्या आईच्या मोठेपणासोबतच एकूण जगातल्या मातृतत्वाचं मोठेपण वात्सल्य रसाच्या माध्यमातून, करुण रसाच्या माध्यमातून कवीनी या आई नावाच्या जगप्रसिद्ध एक प्रकारे म्हणजे मराठीच्या साहित्याचा जिथे जिथे वाचक असेल जगामध्ये, मला वाटत नाही की एखाद्या रसिक वाचकाला आई कविता माहिती नसेल. आणि ही चिरंजीव, चिरंतन, शाश्वत, सनातन अशा प्रकारची कविता यशवंतांची जी आहे ती अतिशय महत्त्वाची कविता आपल्या BCom भाग 2च्या अभ्यासक्रमामध्ये आहेत. आणि आपण सगळे जी अनुभूती आपल्या प्रत्यक्ष जीवनामध्ये घेतो, तीच अनुभूती अत्यंत प्रभावीपणाने या कवितेतून कवी यशवंतांनी प्रगट केलेली असल्यामुळे ही कविता मराठी साहित्याचं लेणं ठरली आहे, मराठी साहित्यामध्ये चिरंतन ठरलेली आहे असं मला वाटतं. धन्यवाद.